कळव्यात नशेबाजांचा धुमाकूळ, गणपती पाड्यात 10 वाहनांची तोडफोड, सलग ही तिसरी घटना। कळवा येथील गणपतीपाडा भागात रस्त्यालगत उभ्या केलेल्या सुमारे 10 कारची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी पहाटे उघडकीस आला। या घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी कळवा पोलीस ठाणे गाठले। या भागात नशेबाज उच्छाद मांडत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात आली आहे। कळवा येथील गणपतीपाडा हा भाग ठाणे शहराच्या वेशीवर येतो। गणपतीपाड्याच्या पुढे नवी मुंबई शहर सुरू होते। परिसरात वाहने उभी करण्यास पुरेशी जागा नसल्याने नागरिक त्यांच्या कार, दुचाकी रस्त्यालगत उभ्या करतात। शुक्रवारी पहाटे येथील 10 कारच्या काचा फोडण्यात आल्या होत्या। यामध्ये अनेक महागड्या कारचा देखील समावेश आहे। या भागात नशेखोरांचा वावर देखील असल्याचा आरोप केला जातो। त्यांच्याकडून हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केला। शुक्रवारी सकाळी रहिवाशांनी कळवा पोलीस ठाणे गाठले, तसेच तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली। दरम्यान या घटनेनंतर येथील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे। या प्रकरणातील आरोपी विरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। इथे आमचे गणपतीपाड्यामध्ये जे एलानामध्ये जे गाड्या काय 50-60 गाड्या आहेत, ह्या 50-60 गाड्या गरीब लोक आहेत, आपल्या रोजीरोटीसाठी इथे गाड्या चालवतात, ओलामध्ये आहे। रात्री हे लोक 12-1 वाजता कधी 12-12 तास नोकरी करतात आणि जेव्हा हे थकून वगैरे येतात आणि गाड्या लावतात तर काही चरसी गरजुल्ले जे इथे दारू पिऊन बसलेले असतात ते रात्रीचा गैरफायदा घेऊन ह्या लोकांचे सर्वांचे नशेमध्ये नुकसान करतात, चोऱ्या करतात। गेल्या महिन्यात मिनिमम काय नाही तरी 50-60 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे आणि दर महिन्याला कुठेतरी गाड्यांचा हे लोक काच तोडतात, टायर चोरी करून देतात। आतमध्ये काय 200-400-500 रुपये असतात हे पण नेऊन देतात, पण दरवेळी हेच असतात। आणि आता पण तुम्ही बघू शकता की 10-12 गाड्या हे सकाळी सकाळी हे लोक कामावर जायला निघाले तर बघतायत की पूर्ण गाड्या आमची फुटलेली आहेत। तर ह्या लोकांनी कंप्लेंट पण केलेली आहे, पण पोलिसची काही कारवाई होत नाही आहे। दुसरी गोष्ट आहे का हे गरजुल्ले जेव्हा इथे दारू पियत बसतात, चरसी गरजुल्ले गांजा पितात, चरस पितात, दारू पितात, पोलीसवाले येऊन त्यांनावरती काही कारवाई करत नाही आहे। आणि जे आमच्या आई बहिणी जरी रोडवर इथे रात्री जेवल्यानंतर, सकाळी जेवल्यानंतर जर राऊंड वगैरे मारत असतात तरी त्यांना येता जाताना अशब्द भाषेची वापर करतात ते लोक। त्याच्यामुळे इथे नागरिकांमध्ये एकतर भीती पण आहे, चेन पुलिंग वगैरे होतात आणि घाबरून घरातून बायका रात्री निघत नाही इथे। आणि बाकी तर तुम्ही सर्व बघू शकतात का कुठल्या पद्धतीने ह्या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। तर ह्यावरती माननीय कळवा पोलीस स्टेशनला मी नम्र विनंती करतो की ह्याची दखल घ्यावी आणि एक कठोर निर्णय साहेबांनी घ्यावा ही विनंती आहे। हाताच्या अंतरावरतीच ट्रॅफिक पोलिसांची चौकी आहे। ही जी घटना घडते, ट्रॅफिक पोलीस चौकीला तुम्ही कळवलेलं आहे का या संदर्भात? कारण अशा पद्धतीच्या जर गाड्यांचं नुकसान होत असेल तर त्यांचं नुकसान होतं, काय सांगाल त्याबद्दल? गेल्या वेळी मी सांगितलेलं साहेबांना की साहेब इथे पेट्रोलिंग किंवा काहीतरी करा ज्याच्याकडून लोकांना सुरक्षिततेचा आभास भेटेल, पण अजूनपर्यंत तर मला वाटत नाही की त्या लोकांनी काहीतरी ॲक्शन घेतलेलं आहे। मी स्वतः जाऊन साहेबांशी भेटणं केलेलं होतं या गोष्टी विषयाबद्दल, पण अजूनपर्यंत त्याची दखल कोणी घेतलेली नाही आहे। एवढ्या गाड्या तोडल्या जात आहेत तर CCTV कॅमेऱ्याचं नियोजन इथे करण्यात आलं आहे? काही स्थानिकांशी बोललेले आहेत किंवा नगरसेवकांशी काय बोलणं झालं की या संदर्भात? CCTV कॅमेरा ह्या सर्व लोकांनी पैसे काढून स्वतःहून बोललेले होते मध्ये, तर ते लोकांनी काय केलं, वायर वगैरे तोडून ते कॅमेरात घेऊन गेले। तर त्या गोष्टीवर पण मध्ये थोडा थांबलेला होता। 60-70 हजार रुपये ह्या लोकांनीच आपसामध्ये पैसे काढून, तेव्हा नगरसेवक लोकांना कोणी काय सांगितलेलं नव्हतं आणि त्याच पैशामध्ये त्या लोकांनी खर्च करून आपलं CCTV लावण्यात आलेला होता। पण त्या CCTV लावल्यामध्ये पण लोकांची धमकी यायला लागली की तुम लोग CCTV लगाएगा तो हम लोग तुमको बाद में देखेगा। तर ह्या पद्धतीने सर्वांच्या मनात भीती आहे आणि इथे भीतीच्या वातावरणामुळे लोकांचं नुकसान होत आहे। आणि आमच्या घरातले जे आई बहीण जे जेवल्यानंतर जे थोडासा राऊंड मारायला फ्री होऊन येतात त्यांना पण भीती आहे, ह्याची दखल घ्यावी। हे आरोपी कोण आहेत आणि हे जे गुंड लोक आहेत हे कोण आहे? हे काही तुमच्या परिचयाचे आहेत की काय ओळखीचे आहेत का? काय चेहरे ओळखीचे आहेत का? इथून बाहेरून येतात, कुठून बाईकवरून येतात आणि चरसी गरजुले कोणाचेच नसतात। आता काय चेहरे म्हणजे कुठून येतात ते काही कळत नाही। अंधारात इथे लाईट पण नसते आणि अंधारामध्ये ते लोक दारू पित बसतात आणि चरस गांजा पिऊन, आणि मग त्यांना बोललं तर ते चाकू छुरी
किती लोकांना तरी चाकू छुरी दाखवून या लोकांना धमकी देण्यात आलेली आहे. एकूण किती गाड्या तोडलेल्या आहेत आणि कोणकोणत्या गाड्यात काय सांगाल त्याबद्दल? आत्तापर्यंत इथे 50 ते 60 गाड्या तेवढं तोडणं झालेलं आहे. आणि कोणाचं काच गायब आहेत, इटिगा आहे, मारुती सुजुकी आहे, एक स्विफ्ट डिझायर आहे, अशा गाड्या तोडलेल्या आहेत. गाडीमधलं काय साहित्य चोरीला गेलेलं आहे का? हो, साहित्य म्हणजे ते बॅटरी, कधी कधी बॅटरी काढून घेतात, कधी कधी टेप रेकॉर्डर काढून घेऊन घेतात आणि जे चिल्लर वगैरे असतात पैसे ते पण घेऊन जातात. तर या पद्धतीने जरा